बसा हा गुरुजी, कुमारला बोलायचे. रामसिंग, रामसिंग. जी. अरे कुमार कुठे आहे बघ, त्याला म्हणा तुझे गायन मास्तर आले. जी. कुमार चल की, माझी ताई तुला ओवाळायला बोलवतेस का? नाही जात माझ्या घरी पण, माझी ताई तुला ओवाळेल. अरे 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 काय झालं कुमार साहेबांना? चला चला घरी चला. नाही जा काय, ते गायन मास्टर येऊन बसलेत ना. येऊ दे, वहिनी साहेबांनी बोलावलंय. चला. नाही जा काय, मी उचलून मी गणपती बाप्पा मोरया. आज एवढी काही जोशीरांच्या बंगल्याजवळ एकटंच आपण बसले होते. अरे पण चालतोच कुठे तू, तुला गाणं नाही का शिकायचं? तुला अखिले मित्राच्या गाणं आवडतो ना? मग जाऊ दे मागतो ना, पुन्हा येणार मी तुला गाणं शिकवायला. आजकाल काहीतरी केलं असं नाही ते. सांग बरं काय झालं ते. तुम्ही मिसकत आहे. आम्हाला ओवाळायला बहीण नाही, तारा मित्राला त्यांच्या बहीण ओवाळतात, आम्हाला बहीण नाही. बहीण बहीण नाही तुझ्या नशिबात. बहीण आणता येत नाही, बहीण देवानं द्यावी लागते. आणू बरोबर. आता आपण नाथाच्या जत्रेला जाणार आहोत ना, तिथनं आपण चांगली बहीण आणू. हा, देवाच्या जत्रेतून. काय गडबड आहे बाई? मुलगी चुकली आहे कुणाची? किती गोळीवाडी आहे मुलगी. बिचारीचे आई बाप शोध करत असतील नाही. 1 तास झाला मी विचारतोय, पण नाव सांगत नाही ना, गाव सांगत नाही, नुसती खुना करते. म्हणजे मुखी की काय? बाळ काय नाव तुझं? सांग, रडू नको. काय नाव तुझं? तुला चक्र हवं? कुमार तिला चक्र दे बाबा. बस आई, मला बहीण असू दे का ग? पोलीस बाबा तिला आमच्याकडे नेऊ. खरंच हवालदार साहेब, तिला आमच्या घरी नेतो. कुणी आलं चौकशीला तर त्यांना आमचा पत्ता सांगा. घ्या लिहून.
फोटो पत्ता माहित आहे वहिनी साहेब मला. आलं कोणी चौकशीला तर देईल आपल्याकडे पाठवून. बर जा घेऊन येईल. जा आबा. चला आता. हं? ते माझे वडील. रामसाहेब, मुलीला वळण चांगलं आहे. माझ्या घरची दिसते. अरे राम, गरिबीमुळे सुद्धा सोडून दिला असेल कोणीतरी. आईचं नाव काय ग? तुला सांगते येत नाही, पण तू तर विचार. सांगते हा? ठोक नाही, पण तुझं नाही का ठेवलं? तसंच ठेवीन इथं. लवकर ठेव, म्हणजे हाक मारायला बरं पडेल. आई, तुला बोलते आबोली ना तुला तर. वा, छान. अगदी आबोलीच्या फुलासारखीच गाड येत होते. छान आहे. बर, खेळा हा. आई, तिला चांगले चांगले जगायचो, म्हणजे मित्रांना दाखवता येईल की माझी बहीण म्हणून. बरं हो राजा, खूप खूप कपडे शिवून मी तुला. बर.
येऊ. मस्त आपण बागेत खेळायला जाऊ. हं? तू मी आपण दोघे बाहेर बागेत बस. आता काय सांग, आता कसं सांगायचं. अरे बागेत बागेत. अरे तुला वाट येतं. छान दिसते, पण बोलता वाटतं त्या मूळ जागी. पण जाऊ दे, मोकल्यांच्या मुलीला कुठे बोलते. सारखे पाण्यात हात हलवत बसते. बरं चल. माझी बहीण आहे बहीण. तुम्ही विजेचं रुबाब दाखवत होता नाही का. पुढच्या विजेचं गोष्टी मला. अरे अरे पण तुम्ही बहीण आणलीच कशी. म्हणून तर आपल्या आईवडिलांना हवी लागते. नका मुलं हो आपल्याच आईवडिलांना हवी लागते. हा बायको मात्र दुसऱ्यांच्या होऊ लागतात. ही याची बायकोच असेल. बायको मोळा बायको काय बोला मारी. तू माझी बहीण आहे. हा तुझी बायकोच आहे. अरे सांगते. तिला बोलताना नाही, पण खुलेला सांगते ती. काय झालं. ती शेजारची मुलं म्हणतात की माझी बहीण नाही बायको आहे. बहीण काही आणता येत नाही. आपल्या आई वडिलांना हवी लागते. त्यावर पहिलेच बोलतात. त्या मुलाचे तर पित्ताच पण होतो. अशा मारामाऱ्या करू नये. तू खेळत जाऊ नकोस त्या मुलांची. आता आधी आहे ना घरात, तिच्या बरोबर खेळायचं. त्याला खाऊ देतो तुम्हाला. खरचटलं वाटतं. बघ रे किती माया आहे तिची तुझ्यावर. आपण औषध लावू ना. चला चला घरात. जा. खा हा. देवाला मुठी पाहिजे कोण झाली. आई मग तुला बोलता येईल. त्या घशात काहीतरी अडकलं असेल.
आपण डॉक्टरांना दाखवलं तर दाखवू आपण डॉक्टरांना. अगं, त्याला छान लागतं. अरे तुझं आता कसं सांगावं? हा? काय माहिती? वाचलं? अरे पण इतकी गडबड का? हळूहळू काय कळेल तिला. बघ रे तुझ्यावर किती माया करते ती. आणि लगेच आंघोळ करून घ्या. आजच्या दिवस तुला पावडर दे. उद्या आणि होत नका ब्रश. सगळं काय उद्या आता मी आपले सारा पाहिजे माझ्या बहिणीला माझ्यासाठी.
करते. किती गोर राहते. मग आई आपण हिला काय काय केलं नाही बघ. तुझी शाळा सुरू झाली आहे ना, मग चला लवकर आंघोळ उठून घ्या. जाऊ मला आता चालेल. आई आबोलीला पण योगा का माझ्या शाळेत. वेड्या, तिला तुझ्या शाळेत नेऊन काय करणार. तिला बोलता येत नाही आणि ऐकू येत नाही. म्हणजे तिला कधीच गमावाला काढता येणार नाही. येईल तर काय झालं, बहिऱ्या मुख्याला शिकायच्या शाळा आहेत. नाही नाही, आबोली माझ्या शाळेत आली पाहिजे. पण किती आहे का. बरोबर, आजचे दिवस घेऊन जा. रामसे कुमारची दुसरी बाजूला आणून दे बरं. चालेल. आपण दोघे शिकायला जाऊ. आई कशा कशाला सांगायचं. अरे किती गडबड करतोस. मी तिला हळू एका शाळेत कसं सांगायचं. चला आता शाळेत जाऊ. जा हो. खाली बसा. काल गृहपाठ कोणता दिला होता. आपापल्या आवडत्या वस्तूंची नावं लिहून काय सांगितली. मांडीत का. दाखवा भाऊ. काय काढलंस भाऊ. फ्राक असं नाही. फ्राक. तू काय काढलं. फुटबॉल. अरे फुटबॉल झालं हे. बाहेरचे अर्धचंद्र का द्यायचा. फुटबॉल. तू काय काढलं. अरे आबा झालं. आंबा. अच्छा. तू काय काढलं. चिंचा. अरे चिंचा. डबल चा नव्हे. चिंचा. तू काय काढलं. खावच्या जाऊन काढेल. मग अबोली. अबोलीची फुलं आवडतात तुला. नाही, माझ्या बहिणीचं नाव आहे. तू माझी बहीण. बाई ही याची बहीण नाही. सत्तर बाकरीला विकत असते. बाई मुख्य असली तरी मला फार आवडते. छान. मुख्या प्राण्यावर अशीच दया करायला माणसाने. जर बैस तिकडे. बैस तिकडे. तू काय काढलीस काय. भोपळा. भोपळा. छान. अरे भांडत काय झालं. मुख्य ना म्हणून तुला सगळं मारतात आणि बसायला जागा येत नाही. काय रे. आता कुमार तू आपल्या शाळेत नाव नाही ना. मी दौदापासून आणत जाऊ नको. रामू. रामू ड्रायव्हर कडून या दोघांना घरी पोचव. आणि कुमार घरी म्हणावं हिला मुक्कांची शाळेत घाला.
कारण आज लवकर घरी आलात? आई मला नाही ते घर जायचं. का? काय झालं रे? सारी मुलं आईची चेष्टा करतात. तिच्याकडे दाखल होता. तू किती खेळते? काय झालं सांग जरा. रडू नको, रडू नको. सांग. बघ माझ्या हा हा कुमार, आपण हिला तिने मुक्यांच्या शाळेत घालू. ना काय मुकाची शाळेत? हो, मुक्यांच्या शाळेत. तू आपल्या मोटरतून जात जा. जाताना हिला आपटीच्या शाळेजवळ सोडत जा आणि येताना बरोबर घेऊन येत जा. म्हणजे झालं? बरं आपण असंच शाळेत जायचं. रामसी बाजूला पोचून येतो. तुमच्या शाळेला घंटा नाही वाटतं? बाकी घंटा ठेवून तरी काय उपयोग? पुन्हा ऐकायला येते. हो पण मी बोलले तुला कुठं ऐकायला आलं? बरं चला मास्तर असतील का? मास्तर ही माझी बहीण आहे. तिला कळतच नाही. मग फार वेळ पडतं. तिला वेळ काढायला नाही शिकवलं तरी काय, पण बोलायला शिकवा. अहो ती मुखाने शिकवायची शाळेला फक्त सुद्धा बोलता येतं. मग माणसाला तर आलंच पाहिजे. बरं जातो. माझं काही फारसं काम नव्हतं. मी येताना तुमच्या शाळेत घातलं ना. बरं जातो. अहो पण तुम्हाला बोलता येतं ना. मला छान बोलता येतंय ना बा. जा, मी तुझ्या बहिणीला चांगलं शिकवी ना. जा बर जातो. मला सुद्धा माझ्या शाळेत जायचं. जा. साडेपाच वाजेला आले. अजून कसं मुलं आली नाही? अगं आधी वाटतं. आला आज ही फारशी नाचायला लागली. हा काय रे, फार किती दिसते यात? अगं हिनं सारखी नाचत असते. हिनं मास्तराने ना मोराचं चित्र काढून दाखवलं. जी, तिच्या मास्तरने तिला चित्र काढायला शिकवायला सांगितले. मुख्या माणसांना या गोष्टी लवकर येतात असं ते म्हणाले. हो का? मग आपण हिला चित्रकलेचे मास्तर ठेवूया. बरं म्हणजे मी गाड्या घेतील ही चित्र काढायला शिकेल. म्हण देवा धरिले चरण देवा धरिले चरण देवा धरिले चरण धरिले चरण देवा धरिले चरण देवा धरिले शरण. खबरी नहीं जिया की खबरी नहीं जिया की. पायल बाजे मोरी
झांझर तारे पायल बाजी मोरी झांझर तारे झनन 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 बाजे जनन 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 बाजे अकेले मत जइयो राधा जमुना के तीर अकेली मत जइयो राधा जमुना के तीर आपण खरं खरं लग्न खेळूया म्हणत नाही आपण नाही बाहेर मुक्कामुलीशी लग्न करणार अरे पण आपण खरं कुठे खेळतोय लुटूपुटीचं तरी सुद्धा आपण मुक्कामुलीशी लग्न करणार काय नवरा आपण नाही बा मुक्या मुलीशी लग्न करणार आपण नाही बा मुक्या मुलीशी लग्न मी हे बाबा आपल्याला आपण पण नाही बाबा बाईने काय सांगितलं वापरायला करायची तर जो आपल्याला पाठ देतो अरे पण तू करते तिच्याशी लग्न ती माझी बहीण आहे तू रडू नकोस ग तू रडलीच म्हणजे माझ्या पोटात सगळा पडल्यासारखं होतं तू करते ईशाशी लग्न पण तुम्ही चिडवणार नाही ना चालेल 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 कुमार हे काय झालं सारखं हा कुमार साहेब या दोघांचं लग्न झालं अरे पण ही बहीण भाऊ आहेत पुन्हा असा खेळ खेळत रे बरं का चला दाखव आपला हे चला आईचं भाज्या पडली तुम्ही घेऊन येतो बरं नंतर ये हा अवंतिकाबाई मान्यांचा बंगला येऊच बाय हो काय अजून घ्यायचं होय बाय दार का आज होता इथं घरीची आहे ना मी खेड्यातला आहे बाबा मला अडाण्याला काय करते त्यात बरं आई आई का कुमार आता तुझ्याकडे फिरायचा कोण आला काय काम आहे बाबा कोण तुम्ही मी येडशीचा बाजी पोचली सिताऱ्याचा कातर कामाचा धंदा करतो गेल्या कार्तिक महिन्यात नाथाच्या जत्रात माझी नाथ चुकली 6-7 महिने झालं शोधतो कुठं सापडली नाही पोलिसांनी तुमचा पत्ता दिला कळलं लेकरू तुम्ही जतन केले कुठे माझी मुलगी इथे मुलगी वेगळी कोणी नाही अरे माझ्या कर्मा आता कुठे शोधू मी माझ्या पाडसाला बाबा आई तू आजीला देऊ नको
कोण आजी? आजोबा तुमची मुलगी आहे इथं. कुठं कुठं ती? कुमार त्या आबोलीला बोलावलं. आई पण तू तिला परत नाही ना देणार? नाही नाही रे बाळ, तुला बोलावलं तुला. आई, देव तुम्हाला उदंड धन संपत्ती देव दे. माझ्या म्हाताऱ्याची काठी तुम्ही जतन केली. माझा मुलगा, माझी सून देवाघरी गेली. हेच मोठी पोट तेवढाच मला आधार आहे. देवानं तिला तोंड दिलं नाही, पण ती आपल्या चिमुकल्या हातानं मला चालवते. आई, माझी पोरगी मला परत द्यावं. मी तुमच्या पाया पडतो. हे काय बघायचं, उठा उठा. चंपा, 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 चंपा. आज मरताना माझ्या तोंडात पाणी कोण घालील बाबा? जा जा बाबा, मुलीला घेऊन. देव तुझा लेख म्हातारा करील माऊली. सापडले वाटतं ना बाजी दादा? वय बाबा, सापडलं माझं रत्न. छान झालं, छान. देवाची दया. तो लई मोठा आहे. देव बाप्पा लई चंपा, चल बाबा, देवाची सोय बघूया. जा बाई जा. करा आता जेवायला सुरुवात. काय झालं रे? तू आजूला का घालवली? तिच्यावर सारखी आठवण होते. गाण्याच्या चालली तिच्यावर डावीकडे लक्ष जातं. तिला का गाणं ऐकू येत होतं वेड्या? ती मोठे मोठे डोळे करून बघायची, मला फार आवडायचं. अरे तू आण तिला. असं कसं म्हणतेस कुमार? तिच्या आजूबाजूला नसेल वाटत तिची आपल्या जवळ राहावी म्हणून. तुला माझ्या जवळून कुणी नेलं पण मी नेऊ देईन का? नाही, मग तिच्या आजोबा कसं तुला नेऊ देतील? नेऊन द्यायची नाही. तू आण तिला. असं काय वेड्यासारखं करावं कुमार? पण बरं खायला जेवलं.
कशानं आलं माझ्या वाटतात. मत जइयो राधा जमुना के तीर, जमुना के तीर, राधा जमुना के तीर, अकेली मत जइयो राधा. कुमार, आज तुझ्या गाण्याचं लक्ष दिसत नाही. थांबा मास्तर. हे का ते आपण बसत होती. जया, अकेली मत जइयो राधा जमुना के तीर, राधा जमुना के तीर, अत जइयो राधा थांबा जमुना. मास्तर. आज नको आहे. बर बर, आज तुझं लक्ष नाहीये, उद्या घेऊ हं चालेल. दूध बाळ, एवढं दूध पी. 2 दिवसात तुझ्या पोटात काही गेलं नाही बघ. पी पी एवढं दूध. हा, वैदी काका, हा वैदी काका, काय बाबा, आकाश दिवा झाला का? आत्ता देतो करून. हं? आत्ता का? दिवाळी तर 2 दिवसावर. हा हा हा, देतो करून. आत्ता देतो. महिना झाला पोरगे आजारी आहे. काम धंदा सुचना बाबा मला. आत्ताच येतो. चौकट तयारच आहे. एवढा कागद दाखवला की झाला. गगना
बाईसाहेब, माझी माया मतलबी आहे. या पोरांचीच माया खरी आहे. घेऊन जा माझ्या पोरीला. नांदुऱ्यात बोलून जन्म होतोय मग. बाळा, आपल्या बहिणीला घेऊन जा. अशी जन्मभर घडू दे भाऊजी. चंपा, चंपा, त्या आपल्या बाबाच्या घरी. मी वाजवीन मुरली, मी वाजवीन मुरली, मी वाजवीन मुरली, मी वाजवीन मुरली, वृक्षी बसून एका वृक्षी बसून संबंध हे युगात लोकात काय ठाण संबंध हे युगात हे वेगळे प्रणात प्रेमात जगात हे वेगळे प्रणात प्रेमात जगात दिसतो जरील वारा तुलती कदंब शाखा निवासीन मुरली मायेत यात दोघे हे माय देत होऊ मायेत यात दोघे हे माय देत होऊ प्रीती तयात राधे होऊ बहीण भाऊ प्रीती तयात राधे होऊ बहीण भाऊ प्रेमाच बंध नाही ही बंधने तरीका निवासीन मुरली निवासीन मुरली वृक्षे बसून एका होऊन या मुते तो वाळू
सूतदार रे का मेरा जीवन मुरारी मेरा जीवन मुरारी. बघू कसं चित्र काढलं ते. बर राहू दे. चल. कुमार साहेब. काय रामसिंग, आज भाऊबीज. दरवर्षी वहिनी सांगत असत कुमार तो वाढून घे. त्या गेल्या आणि मी मागं ओरलो सांगायला. अगोदर आरती तयार आहे. आपलंच चुकलं कुमार साहेब. वहिनी साहेबांनी सख्या आईप्रमाणे माया केली त्याची आठवण झाली असेल त्यांना. यंदा दिवाळी नाहीच आपल्या घरात. आई नाही तरी बहीण आहेत ना. आईपेक्षाही जास्त माया करते ती माझ्यावर. त्यांना तोंड नाही पण मन आहेच की. पुढच्या विचारानं मन बावरलं असेल कदाचित. कसले विचार? उद्या तुम्ही लग्न कराल, नवीन मालकीण या घरात येईल. ती वहिनी साहेबांच्याच डोळ्यांनी पाहिल का या मुख्या जीवाकडे? रामसिंग, अशी जर तिला शंका असेल तर मी आयुष्यात लग्न करणार नाही. संगीत साधना आणि अबोल बहिणीचं प्रेम एवढंच पुढे आहे मला. भलतच हा काही त्याच्यावर उपाय नव्हे. निर्वाणीचा उपाय म्हणून सांगितलं, पण अबोलीला तेच आवडणार नाही तर ते सुद्धा मी करणार नाही. जगात सर्वात जवळचं माणूस म्हणून अबोलीच्या घरात नांदेल. नमस्ते कुमार साहेब. हो 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 हो, या 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 या. उद्या आपल्या गाण्याचा प्रोग्राम आहे. आठवण द्यायला आलो. माझ्या लक्षात आहे ना. बरोबर 8 वाजता येत. नमस्कार. नमस्कार. ही माझी बहीण. अच्छा, नमस्कार. या कसं ना, या 7 वाजल्यानंतर आपलाच प्रोग्राम आहे. अरे ह्या कोण? अरे या रामनगरच्या राजकन्या रोहिणी राजे. यानंतर आपल्या शहरातील प्रसिद्ध तरुण गवई प्रसन्न कुमार माने यांचं गायन होणार आहे. आवाजाची देणगी त्यांना उपजत आहे. लहान वयात
त्यांनी गाण्याचा व्यासंग फार मोठा केलेला आहे.
थँक्स थँक्स. काँग्रेस. स्वर्गीय आवाज म्हणतात तर आज ऐकला. थँक्स. कुमार साहेब, या रामनगरच्या राजकन्या रोहिणी राजे. अच्छा, नमस्ते. ह्या प्रसिद्ध डान्सर आहेत. मणिपूर, मद्रास इथे राहून भारतीय नृत्यकलेचा त्यांनी अभ्यास केला आहे. आय सी. आपण ही कलावंत आहात का? आपल्या समोर माझी कला काहीच नाही. उद्या ह्यांच्या नृत्याचा प्रोग्राम आहे. आपण अवश्य आलं पाहिजे. येईन, जरूर येईन. अच्छा, नमस्ते. रामसिंग, रामसिंग. हॅलो. हा हा हा, ओळख ना. काय येता? हा, या ना. हो, घरीच आहे मी. अच्छा, हो हो. आपल्याकडे पाहुणेबाई येणार आहे. चहा पुन्हा करावा लागणार आहे. जी, कुठे गेला होता? फोन मारला तर घ्यायचा कोणी? मासे आणायला गेलो होतो. उशिरा गेलो म्हणजे चांगले मिळत नाहीत. अरे पण घरी अडचण किती. अहो, स्वयंपाकीन मोरकरीण सुद्धा घरी ठेवलेली आवडत नाही आबूताईला. तुमची सगळी सेवा हाताने स्वतःच करायची असते. वेडी आहे झालं बघा. गात गात मल्हार गान, गात गात मल्हार गान, विसरून जा देह भान, विसरून जा देह भान, अनुवानी फिरतो, अनुवानी फिरतो, प्रियसखीचा शोधा. झिम झिम करी भरधार मेघा, झिम झिम करी भरधार मेघा. परिसुनी है सुरबनी, परिसुनी है सुरबनी, जलधरता मृगनयनी, जलधरता मृगनयनी, ओदे रती, ओदे रती, मोबुनिया नादा. झिम झिम करी भरधार मेघा, झिम झिम करी भरधार मेघा. पावसा तारांच्या मंडपात नीलन मग पावसात समधरून गवरी कडकडते गजना. झिम झिम करी झिम झिम करी झिम झिम करी भरधार मेघा, झिम झिम करी हा, झिम झिम करी हा, झिम झिम करी हा. झिम झिम करी भरधार मेघा, झिम झिम करी झिम झिम करी झिम झिम करी भरधार
माझ्याकडे कोणी आलं होतं का? हो, नाहीतर पाहुणे राजकन्या ती यायची तुला त्याची चव सुद्धा लागायची नाही. केव्हा आला तुम्ही? बसा ना. आणखीन गाणं ऐकायला मिळणार असेल तर जन्मभर अशीच उभी राहील. अरे, म्हणजे माझं गाणं ऐकलं की काय तुम्ही? अर्थात, म्हणून अशी गप्प मुक्यासारखी उभी राहील. चला ना, बाथरूम मध्ये गाण्याची सवय मला लहानपणापासून. चला ना, बसा. तुमच्या घरातल्या माणसांना रोज गाण्याचा लाभ होत असे नाही? घरात माणसं कोणी नाहीत. वडील लहानपणीच वारले, आई पण नुकतीच गेली. एक बहीण आहे फक्त, ही माझी बहीण. बसा ना आपण. मी यांना म्हणत होते की तुमच्या घरातल्या माणसांना रोज संगीताचं साम्राज्य भोगायला मिळत असे नाही? बाकी काश्मीरातील मेंढपाळांना गुलाबाचा वास देखील येत नाही म्हणतात. आपण नाही वाटतं गाण्याचा व्यासंग केला. पहिल्याच भेटीत बोलते, माफ करा हा, पण मला तुमचा हेवा वाटतो. अशा भावाची बहीण होण्यासाठी कितीतरी जन्माची पुण्याई खर्ची घालावी लागली असे नाही? माफ करा हा, आपण यांचा परिचय करून दिला नाही, त्यामुळे संकोचल्यासारखे झाले त्यांना. मी आपली वेड्यासारखी बोलतच सुटले, पण ह्या काहीच बोलत नाही. ही मुकी आहे. खरं? हो, मुकी आणि बहिणी पण. अरे रे, क्षमा करा हा मला. आपली सख्खी बहिणी नाही, पण सख्या बहिणीपेक्षा आईपेक्षा देखील अधिक माया आहे तिची माझ्यावर. तरीच बरं, चलते मी. चहा? थँक्स. माझ्या नृत्याचं आमंत्रण द्यायला मुद्दाम आले होते. रात्री 9:30 न चुकता यायचं. हं, तुमच्या भगिनीला पण घेऊन या. पण तिला नृत्याला काहीच हरकत नाही. मुक्यांना कळावी अशीच कला आहे ती. बरं, चलू. काय हो, ही पेंटिंग्स कोणाची? तिची, माझ्या बहिणीची. अच्छा, त्या चित्र काढतात? आबोली सहित चित्र पाहिले की तुम्ही? हो, वाचले सुद्धा कुठेतरी त्यांच्याबद्दल. त्यांना मला पर्सनल इन्व्हिटेशन दिलं पाहिजे. पण तिला सांगणार कसं तुम्ही? डान्सर आहे मी, मुद्रा अभिनय हे तर नृत्याचे वैशिष्ट्य. तुम्ही माझं नृत्य पाहायला या. हं? झुमा झुमा के
आपल्याला रोहिणी राजे बोलवतात. फारच सुंदर, अप्रतिम. शब्दा वाचून भावना सांगणारी ही कला अत्यंत थोर आहे आणि त्यातून तुमचा वाचून त्याहूनही थोर आहे. नृत्याचा अभ्यास केल्याचं आज सार्थक झालं. बसा ना. बहीण कुठे तुमची? ती मध्येच केव्हा तरी उठून गेली असावी. म्हणजे तुम्हाला माहिती? माझं लक्ष तुमच्या नृत्याकडे होतं. खरं भाग्यवान आहे. पण आम्ही कुठे भाग्यवान आहोत? का? परिषद संपली की तुम्ही निघून जाणार? नाही, राहणार आहे. असं किती दिवस? आपण म्हणाल तितके दिवस. मग उद्या भेटाल? हो. तेव्हा कुठं? माझ्याकडे. आपण जाऊ कुठेतरी हिंडायला. जरूर. अच्छा, जाऊ. बहिणीची काळजी लागली होय ना? आयुष्यभर तिने माझी काळजी व्हायली, मग मला नको का तिची काळजी व्हायला? कुमार, आयुष्यात बहीण आणि भाऊ एवढी दोनच नाती नसतात. अच्छा, आपण बोलू उद्या. येऊन फिरायला? नको नको, माझी गाडी आली ना. अच्छा, नमस्ते. रामसिंग, अबोली कुठे गेली रे? त्यांचं डोकं दुखत होतं म्हणून त्यांना घरी सोडून आलो. अच्छा,
चहा आणलाय. डोकं दुखतंय, चहा घ्या म्हणजे बरं वाटेल. अगोदर चहा घ्या. उमार साहेब, अगो त्यांचं डोकं दुखतंय, त्या सारख्या तळमळत आहेत. काय डोकं दुखते? जी. कशानं? हा? डोकं कशाने दुखायला लागलं तुझं? रात्रभर झोपत नाही ते अलीकडे. हवा ही अशी पडलेली, डोकं दुखेल नाही तर काय होईल? रामसिंग जी, डॉक्टरांकडे घेऊन ये. डॉक्टरना घेऊन येतो. अहो पण बर, राहू दे आमची झोप. अजून बरं नाही का यांना? नाही, तसा ताप बीप काही नाही. अहो चित्र काढण्यासाठी रात्रभर जागत बसते आणि मग त्याने डोकं दुखतं. आता बरं वाटतं ना? बसा ना. छान. घे ना. हिला लहानपणापासून फुलांची फार हौस. चलताना फिरायला? कालच आपलं ठरलं होतं. फिरायला? जाऊ का फिरायला? आलो ना कपडे बदलून. आता कळलं ना की बहिणीसाठी माझा जीव का तळमळत होते. फारच माया आहे तुमच्यावर. माया? खरं सांगू रोहिणी, आईची आठवण सुद्धा होऊ दिली नाही तिने. आईच्या मायेने वाढवलं आणि बहिणीच्या प्रेमाने खेळवलं. मी वयाने वाढलो, पण ही लहानच्या लहानच राहिली. जाऊ मी. अरे तुम्ही काहीच बोलत नाही. काय बोलायचं? तुमचे स्वर ऐकले पण मुक होतं माणूस.
मला वाटतं तुमच्या बहिणीला यामुळेच मुख पण आला असावं. तिचं सुख दुःख तुम्ही कसं विचारता? कुणाने? असं एका मुलीचं तुमच्यावर मनपूर्वक प्रेम आहे आणि तिला तुमच्याशी लग्न करायचं आहे. रोहिणी, देवी नाही, नुसती रोहिणी. थांबलात का? माझी बहीण वाट पाहत आहे. मी तुमच्या घरी फोन करते. नको नको, मीच फोन करतो.
हॅलो जी, मी रामसिंग. हा हा, वाट बघत बसल्यात. जेवायला येणार नाही? बरोबर, सांगतो त्यांना. येणार नाही जेवायला कुमार साहेब. तुम्हीच कसं काही बोलत नाही? रामसिंग, रामसिंग. अच्छा, जाऊ नये. नको, चला माझ्या बरोबर. चांदण्या कसे पूर पडलाय. ठीक. अबोली माझी वाट पाहत आहे. मी जेवल्याचे ती जेवत नाही आणि मला भूक लागल्याचे ती झोपत नाही. अच्छा कुमार, तुमच्या बहिणीला आवडेल ना का? अगं माझं सुख त्या आपलं सुख मानी टाकायची. कदाचित तिने ओळखला असेल सुद्धा, तर इथे तिच्याकडे. नको बाई, लाज वाटते मला. तुम्ही विचारा. मी पण माझ्या वडिलांना लिहिले. विचारतो. ती होकारी देईल, पण पण काय? तू एक वचन दिलं पाहिजे. कसलं? माझ्या मुक्या आणि बहिऱ्या बहिणीला हा परकेपणा वाटेल असं तू वागता उभे की नाही? नाही, तुमची आणि माझी आवड. तुम्हाला जे प्रिय ते मला प्रिय. अच्छा अच्छा. जेवलीस का? का फोन केला तुम्ही तुला? मग जेवली का नाही? का भावाला बसव घेतल्याचे जेवायचं नाही होय? खरंच अजब माया आहे तुझी. जगात कुणाच्याही भाग्यात असली बहीण असेल.
नाही. लग्न आधीच करवली नसतीस. रोहिणीचा फोटो असा इथं विसरली होय. ताई, आई वडिलांच्या ठिकाणी आता तूच आहेस. तू सांग ताई, मी रोहिणीशी लग्न करू का? ताई, ताई, अबोली, ताई, अबोली, अबोली, अबोली. रामसिंग जी, अबोली असं काय करते? काय? तू वयाने मोठा आहे. जगातले अनेक उन्हाळे पावसाळे तू काढले. मला कडे खांद्यावर खेळवलं. तू सांग रामसिंग, मी लग्न केलं तर अबोलीला दुःख होईल का? नाही. भावाचं लग्न होताना कुठलीही बहीण करवली म्हणूनच मिळवेल. मग ती रडते का? मी लग्न करू का असा प्रश्न केला तर तिला दुःख का होतं? मेथीचं लग्न होताना आईला दुःख होतं, तसलं दुःख असेल. म्हणजे लेक आपल्यापासून दूर जाणार त्याचं वाईट वाटतं आईला. पण लग्न करून मी काय तुझ्या परक्या घेत जाणार आहे? पण तुम्ही दुसऱ्याची तरी भान ना. तुम्हाला जग आहे, मित्र आहे, पण त्याला तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे? सारा जीव तुमच्यावर आहे त्यांचा. तुम्ही दुसऱ्या कुणाचे तरी होणार असं वाटलं असेल त्या बुच्या जीवाला. रामसिंग, रामसिंग, गाडी का? कुमार, कुमार बोलत का नाही? काय झालं कुमार? रोहिणी, मी लग्न करण्याला माझी बहीण दुःखी होणार. मला उचलून जा. पहिलं ते स्वप्न समज. चुकीला नाही कुमार, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. तुम्ही माझ्या हात. नाही रोहिणी, थांबा कुमार. कुठे तुमची बाई? घरी. चला मी पण येते. ताई, 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 ताई,
आता थोड्याच वेळ त्यांना झोप लागेल. विशेष हालचाल करू देऊन कमी झालं. मला ताई म्हणू नको. होय, बोलता ऐकता यावं म्हणूनच मी गेले होते. जन्मभर हरवली जीव आणि कान परत घेऊन आले. थांब, तिला बोलू नको. आयुष्यभर जे बोलू शकले नाही ते बोलायला आले आज तुझ्याशी. बोल ताई, तू बोलती झालीस. मी मोठ्यासारखं ऐकून घे. आज तू प्रीतीच्या आनंदात आहेस, पण माझं दुःख दुःख फार मोठं. बहिणी आणि मुख्य माणसाला देखील भावना असतात कुमार. याची मला सतत जाणत आहे. पुन्हा ताई म्हणाला. मी तुझी ताई नाही कुमार, ताई नाही. नाही तशी, मी तुला बहीण म्हणून घरी आणलं. पण मला ते कळलं नाही. कळलं ते पुढं. आणि एवढंच की तू माझे लाड करतोस. तुला आठवतं लहानपणी खेळात मुक्ती म्हणून माझ्याशी कोणी लग्न करेना, तू केलंस. आणि माझ्या ओसाड मनात वेगळंच बीज रुजलं गेलं. काही माझ्या सहवासात आलेला तूच एकटा पुरुष. मला सारखं वाटायचं तू फक्त माझा आहे. माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा तुझ्यावर अधिकार नाही. तू जेव्हा जेव्हा मला स्पर्श केला तेव्हा तेव्हा एक अबोध लहर माझ्या अंगातून निघून गेली. कपाळावर मुंडाळा चढवल्याचा भास झाला मला. काही तुम्हीच का सांगितलं नाही सोयी? कसं सांगू? आधीच या भावांना सांगता येत नाही. त्यातून मला तोंड नव्हतं. डोळ्यातले भाव तुला वाचता आले नाही. तू रोहिणीशी हसत होता आणि मी माझ्या संतापात होते, जळत होते, करत होते. नाही रे, तू म्हणतोस त्या नात्याने इथे राहण्याची माझी योग्यता नाही म्हणून मी गेले होते. परत येणार नव्हते. पण माझं मत एकदा तरी तुला कळावं म्हणून मी आले होते. जाते. तू जाऊ नको ताई. पाणी तर रोहिणीला जाऊ दे. मला विवाहित आयुष्य नको. भावा बहिणींचं ते जग पुढे आहे ताई. पण मला माझ्या भावाला लपवता येणार नाही. त्यालाच अन्याय झाला ताई तुझ्यावर. मी अन्याय म्हणत नाही. नको जाऊ नकोस. संतापू नकोस. माझा संताप तुझ्यावर नाही, रोहिणीवरही नाही. मग माझं भांडण कुणाही माणसाशी नाही. तुझ्या आईने मला मातृप्रेम दिलं
झाडाबंदी प्रेम दिलं. रोहिणीनं माझ्या योग्यचा मान ठेवला. माझ्यावर अन्याय केला तो परमेश्वरानं. मी त्याला जाऊन विचारणार आहे, मला काम दिलं नाही, तोंड दिलं नाही, तर माझ्या भावना आणि वासना तरी का दिल्या? परमेश्वर या जगात नाही ताई. त्याच्या जगात जाऊन मी त्यालाच विचारणार आहे. मला निरोप दे. रोहिणीशी लग्न कर, सुखाने नांदा. जाते. ताई ताई जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको. ताई ताई रामजी, रामजी, आलो ताई. ताई जाऊ नको ताई. रामजी, रामजी मारा तिला. रामजी आलो तिला. तू चालली. आबू ताई. दरवाजा बंद आहे. मी तिथंच झोपलो होतो. तिथं कोणी आलेलं नाही. तुम्ही काय पाहिलं, काय ऐकलं? स्वप्नात घात झाला असेल तुम्हाला. नाही रे, स्वप्न नाही. नाही रामसिंग, ती माझ्याशी बोलली. मुक माणूस स्वप्ना वाचून कसं बोलणार? बोलली. बहिणीच्या प्रेमानं वेडे झाले आहेत साहेब. कुठे गेल्या त्या कुणाला ठाऊक. हॅलो, राधानगर पोलीस स्टेशन. अबोरे काय? हो, मुख्य होता का? काय? अबोलीचा फोन. हॅलो, हो, मी कुमार बोलतोय. काय? आत्महत्या? अबोलीने आत्महत्या केली. अबोली. तुम्हाला माझी ताईने मी तिथे कोणी नको मला. ताई आई